विद्यार्थी मित्रांनो, विषय OCM प्रकरण क्रमांक 1 यामध्ये व्यवसायाचे दोन घटक उद्योग आणि वाणिज्य. पहिला घटक जो आहे उद्योग, याबद्दल आपण माहिती कालच्या भागामध्ये जाणून घेतली. आज आपण बघणार आहोत वाणिज्य. वाणिज्य म्हणजे काय त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. तर आपण सर्वात आधी वाणिज्याचा अर्थ जाणून घेऊ. व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा एक असा घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचं वितरण करत असतो. व्यवसायामधला वाणिज्य हा एक असा घटक आहे की व्यवसायामध्ये जो उद्योग हा घटक आहे, ज्यामध्ये काय होतं की वस्तू तयार केल्या जातात, तर त्या तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचं वितरण हा वाणिज्य विभाग करत असतो. यामध्ये वस्तूंचं वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरवता येतात. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करतं. उत्पादक आणि ग्राहक या दोघांना बांधणारा एक पूल, सेतू म्हणजेच पूल, तर या दोघांना बांधणारा पूल म्हणून या ठिकाणी वाणिज्य काम करत असतं. कारण उद्योगामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तू ग्राहकांपर्यंत वितरित करण्याचं काम हे वाणिज्यामार्फत केलं जातं. यामध्ये वस्तूंचं वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरवता येतात. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू वाणिज्य म्हणून काम करतं. पैसा व पैशाचं मूल्य किंवा त्यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू या ठिकाणी साधला जातो. या ठिकाणी काय तर उद्योगाने जो माल तयार केला तो माल ग्राहकांपर्यंत सेवांच्या आधारे पोहोचवणे, त्याचं वितरण करणे हे वाणिज्यामार्फत शक्य होतं. म्हणून वाणिज्याला या ठिकाणी सेतू असं म्हटलेलं आहे. मग पैसा आणि पैशाचं जे मूल्य आहे किंवा त्यांच्या मोबदल्यात ज्या वस्तू आणि सेवा असेल तर यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. याला म्हणतात वाणिज्य. आता या वाणिज्याचे काही प्रकार पडतात आणि त्याचबरोबर त्याची काही अनुषंगिक साधनंसुद्धा आहेत. तर या वाणिज्याचे प्रकार याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. पहिलं आहे व्यापार. बघा, तर या व्यापाराचे वाणिज्यामध्ये व्यापार येतं आणि दुसरं म्हणजे व्यापाराचे अनुषंगिक साधनं. तर सर्वात आधी व्यापाराबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार केला जातो. उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे. या ठिकाणी व्यापार म्हणजे काय तर वस्तूंची खरेदी व विक्रीचा व्यवहार ज्या ठिकाणी होतो त्याला आपण व्यापार म्हणतो. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये संबंध साधणारा व्यापारी हा एक दुवा असतो. कारण उत्पादकाने तयार केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवून देण्याचं काम कोण करतं? व्यापारी करत असतो. म्हणून त्याला दुवा असं म्हटलेलं आहे. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयामध्ये केला जातो. आता या व्यापारामध्ये जो पैशांचा विनिमय आहे तर हा एकतर पैशाच्या मोबदल्यात म्हणजे पैसा देऊन, त्याचबरोबर वस्तू विनिमयामध्ये सुद्धा या ठिकाणी केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू व सेवांचं मालकी हस्तांतरण केलं जातं. या व्यापारामुळे काय होतं तर वस्तू आणि सेवांचं जे मालकी हस्तांतरण आहे हे मालकी हस्तांतरणसुद्धा या ठिकाणी केलं जातं. तर यालाच म्हणतात व्यापार. आता आपण बघूया या व्यापाराचं वर्गीकरण. या व्यापाराचं जे वर्गीकरण आहे हे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर अंतर्गत व्यापार कोणते आहेत? अंतर्गत व्यापार म्हणजे काय तर या अंतर्गत व्यापाराबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी व विक्री देशांच्या भौगोलिक सीमा अंतर्गत केली जाते. अंतर्गत व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री आहे तर देशांच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत तर या भौगोलिक सीमा अंतर्गत त्याची खरेदी विक्री केल्या जाते आणि या व्यापारालाच म्हटलं जातं अंतर्गत व्यापार. मग यासाठी जे चलन वापरलं जातं ते देशी चलन वापरलं जातं, म्हणून त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. आता या अंतर्गत व्यापारामध्ये दोन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे घाऊक व्यापार आणि दुसरं म्हणजे किरकोळ व्यापार. तर घाऊक व्यापार म्हणजे काय? घाऊक व्यापारामध्ये वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणावर खरेदी व विक्री केल्या जातात. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणामध्ये विक्री करत असतो. घाऊक व्यापारी काय करतो? उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो आणि लहान लहान प्रमाणावरती तो माल तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असतो. घाऊक व्यापार हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यामधील दुवा असतो. हा जो घाऊक व्यापार आहे हा उत्पादक आणि किरकोळ विक्रेता या दोघांमधलाही दुवा म्हणून काम करतो. कारण घाऊक व्यापार हा उत्पादकाकडनं माल घेतो आणि तो किरकोळ व्यापाऱ्याला विकत असतो. त्यामुळे दोघांमधला दुवा म्हणून घाऊक व्यापार या ठिकाणी काम करतं. घाऊक व्यापारालाच आपण होलसेल विक्रेता सुद्धा म्हणू शकतो.
होलसेल विक्रेत्यालाच घाऊक व्यापार असं म्हणतात. हा पहिला प्रकार आहे अंतर्गत व्यापाराचा. त्यानंतर अंतर्गत व्यापाराचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे किरकोळ व्यापार. जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकांकडून वस्तूची खरेदी करतो, अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर विक्री करतो, त्यास किरकोळ व्यापारी असं म्हणतात. जो व्यापारी काय करतो, घाऊक व्यापाऱ्याकडनं लहान लहान प्रमाणामध्ये माल खरेदी करतो किंवा तो डायरेक्ट उत्पादकाकडनं सुद्धा तो माल खरेदी करू शकतो आणि तो घेतलेला माल तो कोणाला पोचवतो, अंतिम ग्राहकाला पोचवतो. लहान लहान प्रमाणावरती तो त्याची विक्री करतो. तर अशा व्यापाराला म्हटलं जातं किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारी हा उत्पादक व उपभोक्ता यांच्यातील दुवा असतो. किरकोळ व्यापारी हा उत्पादक आणि उपभोक्ता म्हणजे कोण, तर ग्राहक. तर या ग्राहक आणि उत्पादकांमधला दुवा म्हणून किरकोळ व्यापारी या ठिकाणी काम करत असतो. अशा प्रकारे घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार आहेत. यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. व्यापाराचा दुसरा प्रकार तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. जो व्यापार दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांसोबत होतो त्याला विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय किंवा विदेशी व्यापाराचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये परकीय चलन वापरलं जातं. यालाच परकीय किंवा विदेशी व्यापार असं सुद्धा म्हणतात. आता याचं वर्गीकरण जे आहे तर याचं वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलं गेलेलं आहे. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे आयात व्यापार. जो आपण माल दुसऱ्या देशावरून मागवतो त्याला आयात व्यापार असं म्हणतात. जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार असं म्हणतात. दुसरा व्यापार आहे तो म्हणजे निर्यात व्यापार. जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्याला निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे वस्तू दुसऱ्या राष्ट्राला निर्यात केल्या जातात त्यालाच या ठिकाणी निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तिसरा प्रकार तो म्हणजे पुनर्निर्यात. आयात व निर्यात्याने एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात होय. यामध्ये एका देशातून आयात केलेला माल दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर एका देशामधून आपण जर माल आयात केला तर तो माल दुसऱ्या देशाला आपण सप्लाय करतो म्हणजे निर्यात करतो. त्यालाच म्हणतात त्याची पुनर्विक्री केल्या जाते म्हणून त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. भारतीय विक्रेते जपानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात. भारतामधले जे विक्रेते आहेत हे काय करतात तर जपानमधनं माल घेतात आणि ते आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात. म्हणजे एकदा खरेदी केल्यानंतर तो माल पुन्हा विक्री केला जातो. म्हणजे खरेदी आणि विक्री या दोघांचं हे मिश्रण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे आयात व्यापार, दुसरा निर्यात व्यापार आणि तिसरा म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. तर या ठिकाणी आपण व्यवसायाचा दुसरा घटक जो आहे वाणिज्य, या वाणिज्याबद्दल माहिती त्याचा अर्थ जाणून घेतला. त्याचबरोबर वाणिज्यामध्ये आपण व्यापार आणि या व्यापाराचे 2 प्रकार, पहिलं म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरं म्हणजे बहिर्गत व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार, या 2 व्यापारांबद्दल माहिती जाणून घेतली. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार होते. पहिलं म्हणजे घाऊक व्यापार आणि दुसरा म्हणजे किरकोळ व्यापार, हे सुद्धा आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर दुसरा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3 प्रकार आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. तर याबद्दल माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर वाणिज्यातला एक घटक आपण या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासला. यामधला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक सेवा, ज्याला आनुषंगिक सेवा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. तर या व्यावसायिक सेवांबद्दल जी माहिती आहे तर ही माहिती आपण पुढील क्लासमध्ये बघूया.